कसे सगळे. आय एम वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आमच्या घरी आले आम्हाला भेटायला माझे लाडके मामा आणि त्यांची मुली. हॅलो हॅलो हॅलो. ही तुझं नाव सांग. आराध्या. तुझं नाव सांग बारके. नाव सांग बाळा. बाळा नाव सांग. आता तुम्हाला मामीला भेटवते. मामी मामीला आल्या कामाला लावून दिला आम्ही स्वयंपाक करायला. बरा काहीतरी. तर मंडळी, तुम्ही लास्टची व्हिडिओ बघितली असेल, ती पूर्ण AI मेड होती. त्यामध्ये एकही डायलॉग मी बोललेला नाही. धन्यवाद. काय बोल राहिला. AI ये आहे काय तू ये आहे. नाही, तू जी लास्टची व्हिडिओ टाकली ती AI ने बनवलेली होती असं सांगत होता मी व्यवस्था. बघा काय एडिटिंग किती भारी AI ने. यार काही नाही येत, मीच होता तो. हिला काही येतं का? बघा बघा असलियत पे आ गया मुंडा. कुछ नहीं आता इसको. मुंडा कुकड़ कमाल ये हमारी ए आमची ब्युटिफुल मम्मीचे आगमन झाले. ब्युटिफुल मम्मी. ये बिना पावडर लावल्याची ब्युटी. बरं, पावडर लावलं की तुम्ही बेशोधून बेशुद्ध जाशाल. होऊन जाशाल. अरे ती ऐश्वर्या राय बच्चन माहिती का? इकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं, तिकडे ट्रेनिंग घ्यायला जायची मम्मीकडे. ही आमची बाटू. चॉकलेट. हो चॉकलेट. चॉकलेट आवडते तिला. सकाळी चॉकलेट उठलं पण चॉकलेट खातीये. चॉकलेट खाते. आता मला देऊन दे एक चॉकलेट खाऊ. अरे बाहेर. अरे अरे ये देऊन दे मला. झालं नाही ना. लाग झालं का? अरे 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 अरे. चॉकलेट देखो. चॉकलेट लागतं तुला. चॉकलेट घे. माझं झालं आणि त्याच्याकडे दोन लटकून ये. सबस्क्राईब मग सबस्क्राईब लाईक शेअर. लाईक. असं कसं असं हे ब्राझिलियन स्टाईल आहे रे बाबा. असं असं काय म्हणतं ब्राझील मध्ये. एकदम भारी. एकदम भारी. असं 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 कर. असं कर. असं असं कर आता. आता अजून कसं आहे तुला. असं ये. अजून असं हा पोट खोल. असं कर. असं खाली बस आपण काहीतरी करू. तुझा व्हिडिओ पाहू. हे बघ असं कर. अरे करा. करना ते बाकी छोटे टिकट. अजून काय येतं तुला. आता नाही. आता नाही येत. काहीतरी येत असं. डान्स येतो. काय आहे काय असं. मामा
बघा बघा बघा, हेच ते मामा आमचे. Tomorrow. सो गुड मॉर्निंग गायज. तर मामा मामी होते, महाशिवरात्री होती, मग आम्ही ठरवलं की चला मंदिरात जाऊन येऊ, देवदर्शन घेऊन येऊ. मग तयार व्हायला लागलो. ब्राझील वर्सेस सेंट गाईज. माने का? तर सगळे रेडी झाले आणि मग आम्ही निघालो. गाडी घेतली आणि सगळ्यात आधी गेलो महादेवाच्या मंदिरात. आमच्या घराजवळच ओंकारेश्वर मंदिर आहे, तिथे गेलो. महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते तिथे. साबुदाणा खायचा म्हणून पटापटा आम्ही लवकर लवकर गेलो. खूप गर्दी झालेली होती. आणि आता एवढ्या गर्दीमध्ये लाईन लावायची होती. म्हणलं आता खूप टाइम लागेल, तरी पण आम्ही लाईनीत उभा राहिलो. त्यानंतर आम्ही नंदीचे दर्शन घेतले, पाया पडले. त्यानंतर आतमध्ये जाऊन पिंडाची दर्शन घेतले. त्यानंतर बाहेर आलो आणि मग मला आता साबुदाणा खाऊ. सो आम्ही घेतला साबुदाणा आणि जाऊन बसलो एका ठिकाणी. आरामशीर साबुदाणा खाल्ला, खूप भारी होता, टेस्टी. देवाचा हा भारी साथ लागतो, कसा पण असतो, एक नंबर. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आता आम्हाला जायचं होतं आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, जे की होतं साताऱ्यातील खंडोबा मंदिर. सो आम्ही पोहोचलो खंडोबा मंदिरात. तिथेही फार गर्दी झालेली होती. आतमध्ये आलो. आजूबाजूला लोक फोटो काढत होते. कोणी जे नवीन लग्न झालेले कपल्स होते ते गोल गोल फिरत होते. तिथे आम्हाला लाईन लावा लागली. किती वेळ लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. देवाचे दर्शन झाले. मग आम्ही आलो बाहेर आल्यावर मम्मीला आणि मामीला दिसले काहीतरी देवाचे दिवे वगैरे, त्यांना घ्यायचे होते. मग ते घेत होते. मी बघत होते तिथे काय काय सामान आहे. मग त्यात मला दिसले डॉक्टर्सचे भांडे. लहानपणी डॉक्टर खेळायचं तेव्हा हे विकत आणायचं आम्ही, ती आठवण आली. त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर आलो, जे की पैठण रोडवरील श्रीकृष्ण मंदिर, ज्याला महानुभाव मंदिर असे सुद्धा म्हणलं जातं. हे आमचं नेहमीचं दर्शन स्थळ आहे. श्रीकृष्ण मंदिर माझं फेवरेट मंदिर आहे. ते दंडवत घातले देवाला. त्यानंतर देवपूजाही केली मी आणि मम्मीनी. आणि मग त्यानंतर त्या मंदिराच्या साईडलाच एक आश्रम आहे, महानुभाव आश्रम, जिथे मी महिनाभर राहिलेले सुद्धा आहे लहानपणी एकटी. सो दॅट्स इट फॉर टुडे गायज. थँक्यू सो मच.